उम्मीद टूट चुकी थी। एक जान, एक संघर्ष, मानवता अभी जिंदा है। सेवा से बची जिंदगी की सच्ची कहानी। यह वीडियो उस व्यक्ति की सच्ची कहानी है जिसकी हालत बेहद गंभीर थी। इलाज, साधन और सहारे की कमी के कारण उसकी जान खतरे में थी। जब उम्मीदें लगभग टूट चुकी थी, तब वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन के पदाधिकारियों ने मानवता की मिसाल पेश की। समय पर मदद, निरंतर सहयोग और निस्वार्थ सेवा के कारण आज यह व्यक्ति जीवित है और अपनी कहानी खुद आप तक पहुंचा रहा है। यह वीडियो किसी सनसनी के लिए नहीं, बल्कि सेवा, संघर्ष और इंसानियत की सच्ची मिसाल है। फोटो और वीडियो संबंधित व्यक्ति की सहमति से साझा किए गए हैं। अगर आपको लगता है कि ऐसी संस्थाएं समाज के लिए ज़रूरी है, तो इस वीडियो को शेयर करें, कमेंट करें, ताकि ज़रूरतमंद तक उम्मीद पहुंच सके। अगर आप ड्राइवर या कामगार हैं, तो इस वीडियो को अंत तक देखें और संगठन से जुड़े। अगर आपको यह वीडियो सच लगा हो तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और ऐसे सच्चे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए। बेल आइकन दबाना ना भूलें, ताकि हर ज़रूरी आवाज़ आप तक पहुंचती रहे। वीर सारथी योद्धा, नागपूर। बऱ्याचशा लोकांना मला हे म्हटलं होतं, त्या माणूस तिथं जसा घडला तर कोणी याची मदत करेल नाही करेल आणि कसा वाचेल म्हणत होता। खूप लोकांनी आम्हाला निगेटिव्ह असे प्रश्न विचारले होते, पण भारतीय सारथी योद्धा या पूर्ण टीमने आणि आमच्या लातूर मधल्या सुद्धा टीमच्या लोकांनी आमचा परवीन पेंदाम आज आमच्यापाशी उपस्थित केला आहे आणि लातूर मधले जेवढे पण लोक आहेत त्यांचा पण खूप खूप धन्यवाद। आज दोन शब्द आमचे परवीन भाऊ बोलतील अशी मी संतोष चांदेकर त्यांना विनंती करतो। नमस्कार, जय सारथी भावांनो, माझं नाव प्रवीण पेंदाम। मला सारथी योद्धा मित्रांना खूप धन्यवाद द्यायची इच्छा आहे। मी सर्वांना मनापूर्वक आभार करतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो। जय सारथी। अशा कंडिशन मध्ये आपले प्रवीण पेंदामजी आपल्या समोर आहे। मित्रांनो, माझं म्हणणं हे एकच आहे की असा कुठलाही हादसा झाला तर बघा, बरेचसे लोक आपल्याला पाहून दूर चालले जातात, पण भारतीय सारथी योद्धा नागपूर मधून असं कार्य करत आहे जे आजपर्यंत कोणीही करून नाही राहिलं। आणि प्रत्येक ड्रायव्हर भावाला माझा एक संदेश आहे, एक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा ग्रुप मध्ये येताना, ह्या ग्रुप एक व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे, हा एक भारतीय सारथी योद्धाचा परिवार आहे। तुम्ही एकदा आमच्या सोबत जुडले की आमच्या परिवार मध्ये सामील होता। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो का भारतीय सारथी योद्धा ग्रुप मध्ये जॉईन झाल्यानंतर लेप नको व्हा। जय सारथी। जय सारथी। जय सारथी दोस्तों, आज हम लोग ताजुद्दीन बा दरबार में प्रवीण पेंदाम भैया के साथ आए हैं। बाबा सरकार की कृपा है कि जो प्रवीण भाऊ आज हमारे में सब में है। तो भारतीय सारथी योद्धा परिवार जो है हमारा, तो हम सबको एक मिलके जुल के रहना है, ताकि आने वाले दिनों में हमारे साथ कुछ भी गड़बड़ हो, कुछ भी हो, भारत सरकार की दुआ से तो ऐसा कुछ होगा नहीं। मगर भारतीय सारथी योद्धा आज और कल और हमेशा मरते दम तक आपके साथ है। जय हिंद, जय सारथी।
नमस्कार, मी प्रवीण पेंदाम. माझा लातूर इथे ॲक्सिडेंट झाला होता, तर माझ्या मदतीस कोणीच नाही आलं होतं. तर मला नागपूर इथून वीर सारथी हेल्पिंग फाउंडेशन त्यांनी मदत केली. जसे माझे वीर सारथी भारत योद्धा अनंतभाऊ पुरी आणि चांदेकरजी, गजानन भाऊ वानसकर, गजानन भाऊ नागपुरे, शरीफबाई असे आमचा वीर सारथी योद्धा भावांनी मदत केली. कारण त्यावेळी मला मदत कुणीच नाही केली होती. त्यासाठी मला फार मदत केली त्या लोकांनी. आज मी जिवंत आहे त्यांच्याचमुळं. म्हणून म्हणतो की सर्व जे ड्रायव्हर भाऊ लोक आहे आपले, त्यांनी आपली वीर सारथी योद्धाला सहयोग करावे आणि लक्ष द्यावे. पूर्णपणे ड्रायव्हर सोबत काय घडते काय नाही घडत ते सर्व लक्षात घेऊन सपोर्ट करावा. हे आज बघून घ्या, माझं एवढा मोठा हादसा झाला आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पण मला वीर सारथी भावांना खूप मदत केली. आज मी मेलो असतो, बट आज मी ह्या कंडिशनला उभा आहे फक्त सारथी भावामुळं. म्हणून मी म्हणतो की जे सर्व आपले ड्रायव्हर भाऊ आहे त्यांनी थोडं सारथी ग्रुपवर, त्या सारथी जो भारतीय सारथी योद्धा ग्रुप आहे या ग्रुपला जोडावे ही नम्र विनंती. जय सारथी.